भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे शहर भाजपाच्या वतीनं ठाण्यातील 4 ठिकाणी गुरुवारी सकाळी 9 वाजता तीव्र आंदोलन करण्यात आलं। तसंच आव्हाडांचा धिक्कार करण्यात आला अशी माहिती भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली। देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान भाजपाकडून सहन केला जाणार नाही। महाड इथे आंदोलनाचा फार्स करताना आमदार आव्हाड यांनी देशाच्या भावना दुखावल्यात, त्यांचं कृत्य निषेधार्ह आहे। त्याविरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कोटनाका इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, कोपरी बाचपाखाडीत आमदार निरंजन डावकर यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर, ओळा माजिवडा मतदारसंघात विधानसभा प्रमुख मनोहर डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आणि प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली कळवा मुंब्रा मतदारसंघात कळवा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाहेर गुरुवारी सकाळी 9 वाजता आव्हाड यांचा धिक्कार करण्यात आला। या आंदोलनात भाजपाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली। आज ठाण्यामध्ये सगळीकडेच हे आंदोलन आहे, कारण हा आम जनतेचा भावनेचा विषय आहे। ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी ही अत्यंत संतापजनक बाब त्यांनी केलेली आहे की ज्यांनी घटना लिहिली, ज्यांनी संविधान दिलं, ज्यांनी गरीबातल्या गरीब माणसाला ताकद दिली, अशा महामानवांचा त्या ठिकाणी त्यांनी घोर अपमान केलेला आहे। देशवासियांचा एका दृष्टीने हा अपमान आहे, घटनेचा अपमान आहे आणि त्यामुळे त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे। त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा देखील खटला भरला पाहिजे। कार्यकर्त्यांच्या काय आम जनतेच्या भावना आहेत, कारण की घटनाकारांच्या बद्दल ते एका दृष्टीने या देशातल्या देशवासियांचे देव आहेत की ज्यांनी आम्हाला ताकद दिली, जगण्याची ताकद दिली आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रकारे भावनेशी ते खेळलेले आहेत आणि त्याच्यामुळे कठोर कारवाई झाली।